नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरचा व्हिडिओ घेतलाय. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेलं आहे बघा, पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येची वजाबाकी. आता पहिल्या आधी आपण पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येची बेरीज घेतली. आता घेणार आपण पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येची वजाबाकी. आता त्यामध्ये पण जसे आपण बेरजेमध्ये भाग पाडले होते, छेद समान असताना, छेद समान नसताना, छेदपटीत असताना. आता याच्यानी तेच कंडिशन होणार. आता याच्यात बघा, छेद समान असताना यामध्ये समोर 4 गणित दिलेले आहे तुम्हाला. आता यामध्ये काय होणार लक्ष द्या. आता अशी जर गणित जर आले तर सॉल्व कसे करायचे एक गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यात जसे आपण पूर्णांक पूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करत होतो, सेम कंडिशन बेरीज सारखी, फक्त शेवटच्या क्षणाला मायनस करायची. तिथं मायनसची चिन्ह आलं तिथं मायनस, तिथं प्लस आलं तिथं प्लस. आता इथे बघा, 3 चूक 12, 12 आणि 2 14, छेदात येणार 4, मायनस 4 चूक 16, 16 आणि 3 19, छेदात येणार 4. आता दोन्हीकडे छेद समान झाले, छेद समान झाले, समोर येणार 4. आता बघा, 14 मधून 4 जात नाही, सॉरी 14 मधून 19 जात नाही, तर 19 मधून 14 गेले, उरले किती तुमच्याकडे 5. आता झालं काय, लहान संख्येतून तुम्ही मोठी संख्या मायनस केली म्हणजे उत्तर येणार तुमचं -5/4. आता हे झालं अपूर्णांकात. तुम्हाला करायचं आहे पूर्णांक युक्त पूर्णांक. तर त्यावेळेस काय करणार, 4 1 4, 4 1 4, उरला 1. भागणारी संख्या होती 4, भागाकार आला 1 आणि उरला 1. आणि तिथं जे चिन्ह लागलेला होता आपला मायनस, तर तुमचं उत्तर येणार -1.1/4. इथं तुमचं उत्तर खतम. आता तेच कंडिशन दुसऱ्या याच्यात बघा, 4 चूक 16, 16 आणि 2 18, छेदात 4, मायनस 3 चूक 12, 12 आणि 3 15, छेदात येणार 4. आता याच्यात काय झालं लक्ष द्या, छेद समान झाले, छेद समान होणार 4 न, खाली छेदात 4 टाकून दिले. आता बघा, 18 मधून 15 गेले, उरले किती 3, उत्तर येणार 3/4. याचा पूर्णांक होणार नाही का, कारण वरची संख्या लहान आहे आणि खालची संख्या मोठी आहे, म्हणून याला पूर्णांक होणार नाही. म्हणजे लास्टचं उत्तर 3/4. समोरचं गणित बघा, समोरच्या याच्यात दिलेलं आहे 9 चूक 36, 36 आणि 2 38, छेदात येणार 9, मायनस 9 दोन्ही 18, 18 आणि 3 21, छेदात येणार 9. आता इथं छेद समान झाले, इथं छेद समान झाले म्हणजे खाली येणार 9 वर. आता बघा, 38 मधून 21 मायनस करा, या 8 मधून 1 गेला 7 राहिले, या 3 मधून 2 गेले 1 राहिला, म्हणजे उत्तर येणार 17/9. आता हे झालं पूर्णांकात. यावेळेस काय करणार आपण, पूर्णांक युक्त पूर्णांक जर केला तर 9 1 9, तर 9 2 18 त्याच्यापेक्षा जास्त झाले, म्हणजे उरणार किती तुमच्याकडे 8. भागणारी संख्या 9, भागाकार आला 1 आणि उरले 8, म्हणजे उत्तर झालं तुमचं 1.8/9. इथं उत्तर खतम. समोरच्या याच्यात बघा, 7 चूक 28, 28 आणि 2 30, छेदात येणार 7, मायनस 7 त्रिक 21, 21 आणि 3 24, छेदात 7. छेद समान झाले, छेद समान झाले, छेद येणार 7. समोर 30 मधून 24 गेले, उरले किती 6, म्हणजे उत्तर होऊन जाणार तुमचं 6/7. समोरच्या याच्यात बघा, छेद पटीत असताना. आता छेद जर पटीत असेल तर काय करणार लक्ष द्या, 4 दोन्ही 8, 8 आणि 5 13, छेदात येणार 5, मायनस सॉरी 4, 4 दोन्ही 8, 8 आणि 5 13, 13/4, मायनस 8 त्रिक 24, 24 आणि 2 26, छेदात येणार 8. आता एक कंडिशन लक्षात घ्या, इथं 8 आहे, इथं 8 करण्यासाठी 2 ने गुणा, वर पण 2 ने गुणा. आता इथं काय कंडिशन झाली, छेदात आले 8 दोन्हीकडे, वर ते दोन्ही किती झाले 26, मायनस 26. आता 26 मधून 26 गेले, वर किती राहिले 0, छेदात आले 8, म्हणजे उत्तर येणार 0/8, म्हणजे उत्तर 0. बरोबर. आता कधी लक्षात घ्या, जर अचानकपणे अशी कंडिशन जर झाली तर वरच्या संख्या जर 0 येत असेल आणि खाली कोणती संख्या जर येत असेल तर त्याचं उत्तर येणार 0. आता इथं समोरचं गणित बघा, आता 3 दोन्ही 6, 6 आणि 5 11, छेदात 3, मायनस 9 दोन्ही 18, 18 आणि 2 20, छेदात येणार 9. आता हे छेद समान गेले, इथं 9 आहे, इथं 9 करण्यासाठी
तीन नमुना, वर पण तीन नमुना, म्हणजे याचा अर्थ छेदात आले 9. आता इथं 11 3 33 आणि वर मायनस मध्ये 9. आता काय झालं, 33 मधून 20 गेले, 33 मधून 20 गेले, उरणार तुमच्याकडे 13 छेद 9. बरोबर. एक मिनिट, 33 मधून 20 गेले, 13/9. जिथं जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 9 1 9, उरले किती 4, म्हणजे भागणारी संख्या होती 9, भागाकाराला 1 आणि उरले किती 4, म्हणजे उत्तर झालं तुमच्याकडे 1.4/9. आता समोरच्या याच्यात बघा, 13 15, 15 आणि 2 17 छेदात 5 मायनस 5 3 10 30, 30 आणि 4 34 छेदात आले 10. इथं 10 आहे, इथं 10 करण्यासाठी 2 ने गुणा, वर पण 2 ने गुणा, म्हणजे छेदात आले 10. इथं 17 दुनी 34 मायनस 34, म्हणजे वर आलं 10 0/10, म्हणजे उत्तर येणार 0. आता हे गणित घ्या समोरचा बघा, 9 दुनी 18, 18 आणि 4 22 छेदात 9 मायनस 18 दुनी 34, सॉरी 18 दुनी 36, समोरच्या याच्यात 2 मिळवले झाले 38 छेदात येणार 18. आता इथं काय झालं 18, इथं 18 करण्यासाठी किती उंचाल, इथं उंचाल 2 ने, वर पण पुन्हा 2 ने, म्हणजे छेदात किती येणार, छेदात येणार 18. आता बघा 22 दोन्ही झाले 44, 44 मधून 38 मायनस करणार, म्हणजे याच्यात येणार छेदात 18. 44 मधून जर 38 गेले तर तुमच्याकडे 6 राहील. जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 6 1 काहीतरी 18, म्हणजे 1/3. समोरच्या याच्यात बघा, छेद समान व पटीत नसताना. आता इथं काय कंडिशन होईल, इथे छेद समानही नाही आहे आणि पटीतही नाही आहे, त्यावेळेस काय करणार, 5 दोन्ही 10, 10 आणि 4 14 छेदात 5 मायनस 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10 छेदात येणार 4. आता हे छेद समान नाही आहे, छेद समान नाही आहे तर छेद समान करा. याले गुणेला करणार 5, वर गुणेला 5, याले गुणेला 4, वर गुणेला 4, म्हणजे छेद समान झाला दोन्हीकडे 20 20. आता इथे येणार 4 5 20. आता काय होते 14 चूक 56 मायनस 5 10 50. आता इथं अशी कंडिशन झाली, 56 मधून 50 गेले, उरले किती 6 छेदात आले 20. दोन्ही संख्येला एकाच संख्येला भाग जाते, देऊन टाका. बे 1 बे, बेत्रिक 6 बे 1 बे, म्हणजे उत्तर येणार तुमचं 3/10. आता समोरच्या याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या, 3 दोन्ही 6, 6 आणि 5 11 छेदात 3 मायनस 5 दोन्ही 10, 10 आणि 9 19 छेदात 5. छेद समान जर केला तर याला गुणेला 3, वर गुणेला 3, याला गुणेला 4, वर सॉरी याला गुणेला 5, वर गुणेला 5, म्हणजे झाले 3 5 15, 3 5 15. आता इथं काय कंडिशन होणार लक्ष द्या, छेदात आले 15, वर 11 5 55, इथं 19 3 57. आता इथं काय होते 55 मधून 57 जात नाही, तर 57 मधून 55 मायनस करा, उरले की तुमच्याकडे 2 छेदात आले 15. पण चिन्ह कोणतं लागणार, मायनसचं. वरची संख्या छोटी आलेली आहे, खालची संख्या मोठी आलेली आहे, म्हणजे उत्तर तुमचं -2/15 हे कंडिशन होणार. आता इथं तिसरं गणित बघा, 8 1 8 2 16, 16 आणि 5 21 छेदात येणार 8 मायनस 7 2 14, 14 आणि 3 17 छेदात 7. छेद समान करायचं आहे. छेद समान जर केला तर लक्ष द्या, इथं गुणेला 7, इथेही गुणेला 7, इथेही गुणेला 8, इथेही गुणेला 8. आता एक काम सरळ सरळ करायचं, 7 8 किती 56
बरोबर. आता इथं 7 एक 7, 7 दुनी 14 म्हणजे येणार 147. इथं 7 8 56, हात चाले किती 5, 8 1 8, 8 5 13. आता सरळ सरळ एक काम करा, डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन जर नाही करता आलं तर करायचं काय, या 7 मधून हे 6 गेले, उरला किती इथं घेतो हा 1. आता या 4 मधून 3 गेले, उरला 1, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे इथे येणार छेदात 56, म्हणजे उत्तर येणार तुमचं 11/56. आता समोरच्या याच्यात बघा, कधी कधी अशी कंडिशन दिलेली असेल, दोन अंक दिलेले असेल किंवा मग 3 अंक दिलेले असेल, तर हे दोन्ही गोष्टी मायनस होणार प्लस वाल्या संख्येतून किंवा मोठ्या संख्येतून लहान संख्या. तर इथं काय होणार लक्ष द्या, 9 त्रिक 27, 27 आणि 5, 9 त्रिक 27 आणि 5 32, छेदात आले 9. नंतर 4 दुनी 8 म्हणजे 3 मिळवले 11/4 मायनस 4 दुनी 8, 8 ने 9, छेदात येणार 4. आता इथं काय होणार लक्ष द्या, छेद समान नाहीये पुढं. छेद समान जर करायचा असेल तर इथं होणार 36 न छेद समान. 36 न जर छेद समान करायचं असेल तर याला गुणिला 4, वर गुणिला 4, याला गुणिला 9, याला गुणिला 9, याला गुणिला 9, याला गुणिला 9. जसं याचे ते सॉल्व करता येईल तसं सॉल्व करा. 9 चूक 36, 9 चूक 36, 9 चूक 36 म्हणजे छेदात आले 36. आता इथं 4 दुनी 8 आणि 3 चूक 12, टोटल झाले 128 मायनस 11 9 99 मायनस 9 9 81. आता सरळ सरळ या दोन्ही संख्या प्लस होणार आणि मोठ्या संख्येतून जे काय होईल ते मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस होईल. आता 9 9 1 10, चला 1 9 9 18, टोटल झाले 180. आता याच्यात काय झालं, पण चिन्ह लागलं मायनसचं. 128 मधून 180 जात नाही, म्हणजे 100% मायनसचे चिन्ह लागणार. मग आता एक काम करा, 180 मधून 128 मायनस करा. इथे किती येणार, इथे येणार तुमचे 2, इथे येणार 1, म्हणजे इथे झाले 5. म्हणजे टोटल किती उरले तुमच्याकडे 52, छेदात झाले 36, पण कोणते मायनस वाले. आता त्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जाते, किती ना 4 न. जसा भाग जाते तसा देऊन टाका. 4 9 36, इथं 4 1 4, उरला 1, 4 त्रिक 12, म्हणजे उत्तर आलं तुमचं 13/9, पण कोणते मायनस. याचं जर पूर्णांक इतका पूर्णांक जर करायचं असेल तर त्याला इकडे या साईडला करतो. 9 1 9, समोर उरले किती 4, म्हणजे आता याच्यात करा 9 1 4, पण मायनस उत्तर तुमचं येणार -1.4/9. तिथं तुमचं उत्तर का. आता बघा, इथं आपण पूर्णांक संख्येची वजाबाकी घेतलेली आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ जे आहे तर त्याच्यावर आपण घेणार पूर्णांक संख्येचा गुणाकार. ते घेऊ आपण पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.